तर मॉर्निंगला जे आहे ते मी बघितलं होतं, निफ्टी फक्त आणि फक्त 70 पॉईंट डाऊन होतं आणि आता 2:41 झालं आहे आणि निफ्टी बघा 150 पॉईंट डाऊन झालं आहे. तर ही सेलिंग जी आहे ती शनिवारी आली आहे, शुक्रवारी आली आहे आणि आता उद्या शनिवार रविवार सुट्टी आहे. US जे टॅरिफ लावलं आहे फार्मा सेक्टरवर आणि त्याच्या पहिले जे आहे H1 विजा त्यामुळे मार्केट जे आहे ते सध्या डाऊन आहे. तर काल पण जे आहे ती मी एक बॅग ऑर्डर केली होती सफारीची, ती पण बॅग आलेली आहे. बॅग बघू शकता, कारण की माझ्याकडे 2च बॅग होत्या, एक छोटी बॅग आणि एक जे आहे ती जिमची बॅग. जिमच्या बॅगमध्ये काही सामान बसत नव्हतं, शूज फक्त जे आहे ते एक शूज आणि वॉटर बॉटल हे एवढंच बसत होतं. त्यामुळे आता जी ही बॅग आहे त्याला या बॅगमध्ये सामानसुद्धा आणता येईल, कारण की मला जेव्हा GoPro वगैरे ठेवावं लागत होता तेव्हा मग बॉटल खालीवर करावं लागत होती, मग ती त्यात बसत होती, असं काहीतरी कुठाने मला करावं लागत होतं. पण आता तसं नाही, आता बॅगमध्ये आपण मोठ्या बॅगमध्ये जिमचं सामान जे आहे ते आपण घेऊन जाऊ शकतो आणि त्यासोबतच GoPro पण जो आहे तो आपला घेऊन जाऊ शकतो. तर आता थोड्या वेळानंतर मी जिमला जाणार आहे. तर आज आपण जिममध्ये चेस्ट आणि ट्रायसेप मारणार आहोत. काल आपण मारले बॅक आणि बायसेप, त्यामुळे व्यवस्थित पंप जो आहे तो आलेला आहे. तर आता बघूयात आज कसं जे आहे ते वर्कआउट होतं आणि हा अँगल तुम्हाला कसा दिसतो आहे, कारण की मला तर कळत नाही, स्क्रीन जी आहे ते फ्लिप होत नाही याच्यावर, त्यामुळे मला कळत नाही आहे की जे आहे ॲडजस्टमेंट ते कसं आहे. तर मी थोडी प्रॅक्टिस करतो आहे आणि कॅमेराचा यूज टू होतो आहे. हा इथं जो माझ्याकडे माईक आहे, कोणता आहे, मोनोचा माईक आहे. तर हा मी उगाचच घेतला आहे असं वाटतं आहे मला, याचा काहीच यूज होत नाही, कारण की मी जो आहे तो हा माईक यूज करतो आहे आता पॉलीलँडचा, त्यामुळे या माईकचा काहीच यूज होऊ नाही लागला आहे आता. तर मे बी हा माईक जो आहे तो अक्षयला देऊन देईल किंवा मग सेल करून टाकेल. तुमच्यापैकी कोणाला जर पाहिजे असेल हा माईक तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गिव्हअवे पण आपण हा माईक करू शकतो, तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मार्केट पण जे आहे ते कंटिन्युअसली लाल आहे अजून पण. निफ्टी 224 पॉईंट डाऊन आहे. तर बऱ्यापैकी मार्केट पण जे आहे ते सेलिंग प्रेशरमध्ये. मॉर्निंगला आपण एक ट्रेड पण इनिशिएट केला होता, तो ट्रेड पण जो आहे तो एकदम विचित्र वेगळ्या पद्धतीने एक्झिक्यूट झाला आणि मी आज दुपारी जे आहे ते माझा मोबाईल कसा कनेक्ट करायचा याला स्क्रीन मिररिंग, तर मी ते चेक करत होतो, पण ते काही ऑडिओ वगैरे काही एवढा क्लिअर येत नव्हता आणि कॅमेरा पण खूप जड होतो, हातात पकडायला खूप त्रास होतो बाबा हा कॅमेरा. आणि तेच बघत होतो मी दुपारी की कसा कॅमेरा आणि मोबाईल कनेक्ट करतो आपण लॅपटॉपला. तर कनेक्ट तर झाला होता मोबाईल, पण जो ऑडिओ आहे तो रेकॉर्ड नाही करत होता OBS. तर त्याचंही काहीतरी सोल्युशन आपल्याला विचारावं लागेल अक्षयला किंवा मग यूट्यूब करावं लागेल. जर ते सोल्युशन झालं तर मग आपण गेम प्ले पण करू शकतो. GoPro जो आहे तो मोबाईल, बाबा इकडे बघ ना. जर आपण उशिरा गेलो ना जिमला तर शिवाजीनगर पूर्ण पॅक होऊन जातं आणि जर आपण लवकर आलो तरी पण जे आहे ते शिवाजीनगर पॅक होतं. त्यामुळे आपल्याला थोडा टायमिंग जो आहे तो एकदम व्यवस्थित ठेवावा लागतो, नाहीतर आपण गर्दीमध्येच फसून जातो. तर आज एखाद्या वेळेस दांडिया खेळायला जाऊ आम्ही संध्याकाळी आणि इथे लेफ्ट साईडला पेट्रोल पंप होत आहे. बरंच फास्ट काम चालू आहे इथे. वा बरं झालं, लवकर जवळच्या जवळ पेट्रोल पंप होऊन जाईल इथे. आणि हे काय करू लागलेत काय माहिती, ड्रिल करू लागलेत, काय करू लागले, बोर मारू लागले, काय माहित नाही काय. आज आपल्याला मारायचं आहे चेस्ट आणि ट्रायसेप, आणि जर वेळ भेटला तर आपण शोल्डर पण मारूयात.
काल आपण बॅक आणि बायसेप मारले. बायसेपला आपण जास्त काही काल ताण दिला नाही आणि जी नवीन बॅग आणलेली होती आपण घालून चाललोय. सो जिममध्ये पोहोचलेलं आहे आपण. हेल्मेट जे आहे ते आपण सोबतच घेतलं, वर ठेवता येतं हेल्मेट त्यामुळे. आणि आता मारूयात चेस्ट आणि ट्रायसेप. तर आता जिममधनं मी आलो आहे, रात्रीचे 9:30 झालेत आणि जिममध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. मी ज्या कप्प्यामध्ये हेडफोन ठेवलं होतं त्या कप्प्यामध्येच माझं हेडफोन जे आहे बॅगमधलं ते गायब झालं. मी तुम्हाला दाखवतो 1 मिनटं. तर मी जे आहे मला चांगलं आठवतं, मी ह्या कप्प्यामध्ये माझं हेडफोन ठेवलं होतं, पण ते ह्या कप्प्यामध्ये निघालं. कसं काय झालं आता हे मला सांगता नाही येणार, कारण की मी या पॉकेटमध्ये पण माझा गोप्रो वगैरे ठेवला होता आणि ह्या पॉकेटमध्ये जे आहे मी माझं हेडफोन ठेवलं होतं. मी पूर्ण बॅग चेक केली, पूर्ण सगळं चेक केलं, पण मला जे आहे ते हेडफोन भेटलंच नाही. मला असं वाटलं की हेडफोन आपला हरवलं आणि मी लास्टला तिथं कंप्लेंट द्यायला जाणारच होतो CCTVमध्ये बघायला की जर माझी कोणी बॅग चेक केली आहे का, बघितली आहे का. तर ऑटोमॅटिकली तिथं जे आहे हेडफोन वापस आलं. कसं काय झालं हे काय माहिती, मला पण नाही कळू लागलं हे. पण हे असं आज माझ्यासोबत घडलं आहे आणि फर्स्ट टाईम असं झालं आहे. मी ज्या कप्प्यामध्ये बघितलं होतं आणि मी असं नाही की वर बघितलं, मी व्यवस्थित हातमध्ये टाकून पूर्ण बॅग चेक केली तरी पण मला हेडफोन भेटला नाही. आणि थोड्या वेळाने त्याच कप्प्यामध्ये हेडफोन निघालं. जादू झाली. तर आता थोड्या वेळाने हा व्हिडिओ जो आहे तो मी एडिट करेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.